आज आपण एका आदिवासी गावातील एका अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ज्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार म्हणून मिळालेला आहे। माझा परिचय देत आहो मी। माझं नाव आहे दयाराम सुखरू सिडम, गाव आहे वटसाकला, पोस्ट जारावंडी, तहसील एटापल्ली, जिल्हा गडचिरोली आहे। मी या गावात शेतकरी आहो। तर ही योजना यांची सन 2021 मध्ये चालू झाली होती। तर या योजनेमध्ये यांनी आता प्रगती पथावर आहेत 2026 मध्ये। तर यांना सध्याच्या स्थितीमध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे। तर आता यांची संपूर्ण शेती आपण बघून घेऊ, कशा प्रकारे हा फूल लागवड होते आणि कशा प्रकारे यांनी मेहनत घेतली या ठिकाणी, तर सर्व काही जाणून घेऊ। आता सध्या स्थिती आपण आलो की या ड्रॅगन फ्रूटची लागवड कशा प्रकारे होते हे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। एकमेका आदिवासी विकास प्रकल्प करून आम्हाला हे योजना मिळाली आहे आणि हे आम्ही 22 मध्ये लागवड केलं। तर हे एका खंब्यामध्ये 4 कलम लावा लागते। त्याच्यानंतर हे 2 वर्षानंतर फूल येतात। फूल आल्यानंतर असे हे राहते सफेद फूल आणि गुलाबी एक ड्रॅगन फ्रूट होतो, म्हणजे 200 ग्राम ते 250 ग्राम पर्यंत होते। हे फूल गळल्यानंतर आणखी 15 दिवसानंतर आणखी फूल येते। असा फूल आल्यानंतर आणखी पुन्हा त्याला 15 दिवस लागतात। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत राहतात हे फुलं। असे हे ड्रॅगन फ्रूटचं महत्त्व आहे आणि या वातावरणात आमच्याकडे खूप छान होत आहे आणि हा आमचा एकदम म्हणजे निसर्गिक खताचा आहे। आम्ही कोणताच वापरलो नाही, फवारणी केलो सुद्धा नाही। टेस्ट सुद्धा पुष्कळ चांगला प्रकारे आलेला आहे। आणखी लोकांना विकलो 200 रुपये किलो प्रति आम्ही जारावंडीला विकलो आणि लोक सुद्धा आवडीनं घेतात। आणि हा एक पौष्टिक आहार म्हणून चांगला आहे, म्हणजे कारण हा अंगाला लागू शकते, कारण आमच्या निसर्गिक शेती असल्यामुळे सगळ्या शरीराला तुरा पौष्टिक आहार भेटू शकते आणि चांगल्या प्रकारे या एरियात होत आहे। वातावरणात सुद्धा सगळे शेतकरी सुद्धा आपले इकडले पाहिजे। हो, याचा आणखी कलम सुद्धा तयार करणार होऊन आणि शेतकऱ्याला दुसऱ्याला देऊन हा उत्पन्न वाढण्याची प्रयत्न करत आहोत। तर आता सध्याच्या स्थितीमध्ये आता आपण बघत आहोत तुमच्याकडे भरपूर सारे आता ड्रॅगन फ्रूटचे झाड आहेत। हो, तर अंदाजे इथं किती तुम्ही झाडे लावलेले आहे? अंदाजे आमचे 1800 आहेत। 1800 कलम होते आमचे। अच्छा, हो, म्हणजे एका झाडाला आता 4 लावलून एका झाडाला 4 आहेत, 4 कलम आहेत। तर अशा प्रकारचे भरपूर सारे पिलर्स आहेत तुमच्याकडे। हो, म्हणजे हो। टोटल तुम्ही 18 झाड लावले। हो, एका एकरमध्ये आमचा 1 एकरमध्ये 444 पोल आहेत आणि 1800 कलम आहेत आमचे। हे गोंदियावरून आणलेले आहेत, सफेद नाही आहे, गुलाबी कलरचे आहे। तर आता सध्याच्या स्थितीमध्ये बघू शकता आपल्या एरियातले सर्व शेतकरी धान्याची लागवड करतात, मक्याची लागवड करतात। मग तुमच्या काय असा म्हणजे नवीन निर्णय घेतला का काय की आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेती करू किंवा त्याच्याने आपल्याला फायदा होणार की नाही होणार, हा तुम्हाला वाटला कसा? अधिकारी लोक होते, आमचे गेडाम सर होते, राऊत साहेब सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शनानुसार आम्ही योजना घेण्याचे प्रयत्न केला आणि यशस्वी ठरलो। तर आता सध्याच्या स्थितीमध्ये शेती करत असताना तुम्हाला कोणत्या मोठ्या अडचणी किंवा दुष्काळ, पिकांवर रोग असे काही तुम्हाला अडचण समोर आले का? नैसर्गिक शेती असल्यामुळे आम्ही शेणखत वापरलो। शेणखत वापरल्यामुळे त्याला रोग थोडा कमी लागते आणि चांगला प्रकारे उत्पन्न येते, म्हणून हा आम्ही दुसऱ्या हे फवारणी वगैरे केलोच नाही। तर आमच्या शेतामध्ये फवारणी अजूनपर्यंत केलो नाही, आणखी चांगल्या प्रकारे काही रोगराई आलाच नाही। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला तुम्हाला, त्याच्यानंतर तुमच्या घरच्यांच्या किंवा तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? नाही, आमच्या घरच्यांचा बहुत आनंद झाला। त्यांना सुद्धा हे आता सगळं शेतीकडे चांगला लक्ष देत आहेत। आमच्या साथ आणखी आमचा सुधारणा आली आहे। पूर्ण घर म्हणजे गावात आमची घरचे कुटुंबाची पूर्ण आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे मदत करत आहे। शेती सुद्धा चांगला आवडीनं करतात आणि आमचा साथ देऊन आता उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा विकण्यासाठी खूप मदत होत आहे। तर तुम्हाला वाटला का त्या क्षणी जेव्हा तुम्ही हे ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्या त्यावेळेला तुम्हाला वाटला का तुमच्या तेवढ्या उच्च स्तरावर मुंबईला गेल्या तर त्या ठिकाणी तुमचा पुरस्कार होईल असं काही तुम्हाला वाटलं का? आपण एवढ्या अंतर्गत भागात आहोत, गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये, एटापल्ली तालुक्यामध्ये, तर तुम्हाला वाटला काय? तसं काही वाटलं नव्हतं, पण आपला प्रयत्नामुळे किंवा आपला हे कष्टामुळे आम्हाला यश मिळाली आणि कृषीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी ठरलो। यासाठी आम्हाला पुष्कळ म्हणजे आवडीनं धन्यवाद। आम्हाला एकदम मनापासून आवडीत निर्माण झालेला आहे आणि सगळं काही आपलं पीक दुसऱ्याला सुद्धा चांगला
सांगून हम्म. आम्ही त्याला दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत आहोत. तुम्ही आता ज्या प्रकारे लागवड केल्या याच्यामुळे तुमच्या गावच्या लोकांवर सुद्धा काही परिणाम पडला का? त्यांच्या पण मनामध्ये अशी आशा निर्माण झाली का आम्ही पण अशा प्रकारची शेती करू शकतो म्हणून? हो, ते सुद्धा असे असे हे ड्रॅगन फ्रूट नाही लावणार, पण काही फळांसाठी हे दुसरे पिकासाठी ते पुष्कळ आम्ही मार्गदर्शन करतो. त्यांच्या सुद्धा आवडीने निर्माण होत आहेत. जसं आता हे काजू आहे, हा. हे आहे दुसरं पीक आहे, तुरी आहे, सगळं सुद्धा त्याच्यात लावण्याची ते सुरुवात करत आहेत. आणि आमच्या आवडीनं मार्गदर्शन येऊन ते विचारतात आणि आम्ही जाऊन त्या शेतामध्ये डायरेक्ट गट शेती असो काही असो आम्ही तिथे जाऊन मार्गदर्शन करतो. आता हे पुस्तक निघणार आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे वसंतराव नाईक म्हणून. हो. तर त्या पुस्तकामध्ये तुमच्याबद्दल तुमची फोटो, तुमची इन्फॉर्मेशन सर्व काही येणार आहे. हे खरोखर आहे का गोष्ट? हो, खरोखर आहे. आम्ही त्या पुस्तक आणला सुद्धा आहे आणि त्या फोटोमध्ये आमचं नाव असल्यामुळे आम्हाला खूप खूप मनापासून अभिनंदन सुद्धा आपल्याला वाटला, खूप आनंद सुद्धा मिळाला. त्याच्यापासून आणखी चांगला तो समोर होईल. खेड्यापासून आम्ही हे झालो तर पुष्कळ आम्हाला म्हणजे मनापासून आनंद होत आहे. तुमच्या गावामध्ये भरपूरसे कमी घरं आहेत, हो. 10 ते 15 घरे आहेत. तर सध्याच्या स्थितीमध्ये तुमच्या गावामध्ये तुम्ही प्रेरणास्थान एक जमा केल्या लोकांच्या मनामध्ये, म्हणजे जेणेकरून लोक आता समोरच्या वेळेला काही नवीन वाटचाल करतील तर तुमच्याकडे एकदा येऊन भेट तरी देतील का तुम्ही कशा प्रकारे शेती केल्या, आणि सोबतच त्यांना कोणती शेती करायची असेल तर तुमच्याकडून थोडा बहुत काहीतरी माहिती घेऊन जातीलच लोक. आता पण तुम्हाला लोक येऊन विचारतात का कशा प्रकारे तुम्ही केल्या म्हणून हे शेती? हो ना, ते आमचे गावचे येऊन मार्गदर्शन करतात. इकडे येऊन कसा तुम्ही हे शेती कसा योजना घेतल्या, कसा प्रकारे कोणते कागद लागतात ते सुद्धा आम्हाला छान विचारतात. त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतो. आणि आमचा गट शेती सुद्धा आहे. गट शेती सुद्धा जाऊन मी स्वतः ते कसा पद्धतीने करायचा हे त्यांना समजून सांगतो. आताच्या जे तरुण पिढी आहे तर या तरुण पिढीमध्ये जे शेतीपासून दूर असतात लोक, त्यांना तुम्ही काय आव्हान द्यायला पाहिजे? नाही, शेतीपासून दूर असतात. शेती म्हणजे हा मायभूमी आहे. हा जन्मोजन्मी ह्या कुठे चांगला आहे. आणि हा शेतीपासून जे आपल्याला शरीराला सगळं काही भेटते खावासाठी, किंवा कोणतंही अन्न किंवा कोणता फळबाग किंवा सगळंच काही मिरचीपासून सगळं पासून या फळबाग सुद्धा भेटते. आणि या म्हणजे त्या माणसापासून आम्हाला पौष्टिक आहार सुद्धा देत आहे. आणि या जमिनीपासून आम्ही जगतो. तर यांनी शेतीमध्ये भरपूर सारे व्यवसाय केलेले आहेत. त्याच प्रकारे आपण इथं बघत आहोत यांनी बांबूची सुद्धा लागवड केली आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे बांबू आम्ही अनवाले रोपटे आणलो आणि याला 8 ते 10 वर्ष लागतात म्हणजे मोठे होण्यासाठी. आणि ते विकलोन सुद्धा आम्ही गेल्या वर्षी 50 ते 1 क्विंटल म्हणजे 1 ट्रक विकलोन आम्ही माल. तर आणखी ते तसे दुसरे आणखी पीक आमच्याकडे आहेत. काजू आहे, हे तूर आहे, सगळंच काही असे सगळं पिकं घेतून, तसा तेल बियाणं आहे तसे सुद्धा पिकं घेतून आमच्याकडे मच्छी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, सगळं काय आम्ही हे असे आंतरपीक म्हणून घेत राहतो. तर हे जे तुम्ही बांबू लागवड केले आहे आता सध्या स्थितीमध्ये, तर याला किती वर्ष झाले आहेत? याले 8 ते 10 वर्ष झाले आहेत. आणि सोबतच तुम्ही आता जर शेती करता त्याच्यामध्ये तुम्ही काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या अवजारांचा वापर करता, जसा की ट्रॅक्टर झाला, डंकिन झाला, मोटर पाईप झाला, अशा प्रकारचे काही तुम्ही वापर करता का? नाही, आमच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि रोटावेकर वगैरे लावतो. आणि आमच्याकडे ठिबक सिंचन सुद्धा आहे. अच्छा. आणि तुमच्याकडे अशी काही कोणती सरकारी विहीर, सरकारद्वारे काही योजना मिळाली आहे तुम्हाला? नाही, आहे ना, विहीर आहे, तसे सोलर पंप आहे, पॅक हाऊस सुद्धा योजनेमार्फत आम्हाला मिळालेलं आहे. ते येथले आमचे धानाचे पीक ठेवण्यासाठी ते गोडाऊन सुद्धा पॅक हाऊस मध्ये आम्ही ठेवतो. तर बघू शकता मित्रांनो, यांनी भरपूर सारे असे व्यवसाय करतायत. एक आपले आदिवासी गावात असलेले आपले आदिवासी, तर यांनी आपल्या आदिवासी अंतर्गत गावामध्ये एवढे सारे पिकांची लागवड केलेली आहे. आणि सोबतच यांचे मल्टिपल व्यवसाय जसा तूर लावणे आणि सोबतच काजू लावणे आणि मच्छी पालन वगैरे भरपूरसे असे व्यवसाय यांनी केलेले आहेत. तर अशा प्रकारचे यांनी व्यवसाय केले आहेत, त्याच्यामुळे यांना वसंतराव नाईक हा पुरस्कार मिळालेला आहे. तर यांच्या मते आम्ही सांगतो की यांची ओळख आमच्या एरियामध्ये भरपूर सारी आहे आणि आधी पण होती, आता समोर आणखी वाढणार आहे. यांनी जे आता कार्य केलेले आहेत त्या कार्यामुळे यांना भरपूरसे लोक भेटायला येणार आहेत. तर यांना खूप म्हणजे अभिनंदन वाटतंय. तुम्ही याच्याबद्दल काय सांगू शकता? आता तुम्हाला लोक भरपूरसे भेटायला येणार आहेत का, तुमच्याबद्दल असे इंटरव्ह्यू घेणार आहेत, जशा प्रकारे आम्ही आलो आहोत, तर तुम्हाला काय वाटेल?
नाही, आम्हाला खूप आनंद वाटेल ना, आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांना करू. आणि तुमच्यामुळे हो बहोतशा ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन सगळ्यांना होणार. लाभ सुद्धा भेटला पाहिजे असा प्रकारे आम्ही सगळ्याला शेतकऱ्याला सुद्धा मार्गदर्शन करून. आणि तुम्ही आमचे जे आता व्हिडिओ बघत आहेत लोक, तर या लोकांना तुम्ही काय सांगाल? त्या लोकांना तर आमच्यासारखा जिद्दी करून आपल्याला पिकं चांगली घ्यावा, आणखी त्या शेतामध्ये आपला चांगलं उत्पन्न घेऊन आपलं नाव लवचिक करावा असं आम्हाला वाटून आमच्यासारखा सुद्धा त्यांना पुरस्कार भेटावा हीच आमची इच्छा आहे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे यांनी काय व्यवसाय केला आणि व्यवसायामध्ये काय काय यांनी अडचणी सहन केल्या आणि काय काय यांनी पुरस्कार मिळवला, याच्याबद्दल आम्ही संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर प्रत्येक माणसाकडे जे जे आपल्या एरियामध्ये एकदम यशस्वीरित्या त्यांनी जे कामं केले आहेत, त्यांच्याकडे आम्ही भेट देऊ आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या समोर आणत राहू. तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सेवा.